महिमा गात परमेश्वर आम्हाला तुझे सामर्थ्य दिवे परमेश्वर सायंकाळची वेळ मी तुझ्या चरणी अर्पित करते लॉर्ड प्रभू परमेश्वर आम्ही सर्व प्रभूची आम्ही स्तुती आराधना करणार आहोत परमेश्वर आम्ही पवित्र आत्मेद्वारे तुझी स्तुती आराधना करतो ओ थँक यू जीसस लॉर्ड धन्यवाद धन्यवाद थँक यू फादर लॉर्ड थँक यू जीसस थँक यू धन्यवाद देते देवाला मान महिमा गौरव येशूला देते माझ्या बहिणीची साक्षी आहे मीरा सिस्टरची ते त्यांचे इथं त्यांचे मिस्टर जसं पुण्याला होते कामाला आणि ती म्हणत होती तिचे मिस्टर जर गावाला आले ते मी इथून चालले जातो म्हणून अशी म्हणत होते ते माझी बहीण त्यांचं जर भांडणं चालू होते वाटते की मग आम्ही काय केलं प्रार्थना केली आणि ॲडमिनला पण लिहून दिले की प्रार्थना करा म्हणून आणि देवाने महान चमत्कार केला त्यांच्या जीवनात की त्यांच्या इथं कसलं बी भांडण नाही झालं काहीच नाही झालं आता त्यांचे इथं खूप चांगले राहतात दोघं बी त्याचे
मिस्टर आणि माझी बहीण मस्त राहते म्हणून सगळं गौरव देवाला देते. कोटी कोटी धन्यवाद देते. देवबाप प्रार्थना ऐकते आणि जसं सत्रसहित आख्यानाप्रमाणे सगळ्यांना सांभाळते म्हणून सगळा गौरव मी देवाला देते. धन्यवाद येशू. Praise the Lord. प्रभूची स्तुती Once असो. again, I greet you all in the message of our Lord Jesus Christ. परत एकदा मी आपल्या अतुल्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. God has a wonderful, He has a plan for each and every one. आपला परमेश्वर अद्भुत आहे आणि त्याची प्रत्येकासाठी योजना आहे. And we need to just look to Him because He has a great plan for our lives. तर माझ्या प्रियाने फक्त आपल्याला त्याच्याकडे पाहायचे कारण त्याच्या आपल्या जीवनासाठी फार महान योजना आहे. As your disciples or any other person who will be watching this video on YouTube, I want to encourage you, take one step ahead and see that become a good disciple for God. तर माझ्या प्रियाला तुम्ही शिष्य असाल तर तुम्ही जर युट्यूबद्वारे जरी पाहत असाल किंवा इतर तुम्ही कोणी असाल तरी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्ही पाहत असताना तुम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे पुढे जात जाल. Hallelujah. So we'll just close our eyes and look to God. तर आपण सर्व डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पिता. again, we have come here, O Master, to receive your word, O Master. परत एकदा प्रभूजी आम्ही तुझा शब्द ग्रहण करण्यासाठी आलेलो आहोत. Lord, speak to us, O Master. प्रभू आमच्याशी तू बोल. Speak to your people, O Father. प्रभू तुझ्या God. लोकांशी तू Speak to बोल. their hearts, O Lord. प्रभू त्यांच्या हृदयाशी तू Speak बोल. what they have to do, what they are not to do, O Master. प्रभू त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं What पाहिजे step they have to take for a leadership, O Master. प्रभू लिडरशिप म्हणून त्यांनी कोणतं To पाऊल become, उचललं पाहिजे. to become a true discipleship, what need they need to take in their lives, O Master. परमेश्वर त्यांना खरे शिष्य बनण्यासाठी कोणतं पाऊल त्यांनी उचललं पाहिजे. Lord, help them, O Father. प्रभू त्यांना तू मदत To कर. understand, O Father God. प्रभू समजून घेण्यासाठी Lord, प्रभू send your spirit, O Master. तुझा आत्मा तू पाठव Each and every one that they may receive your word, O Lord. जेणेकरून प्रत्येक जण परमेश्वर तुझं वचन ग्रहण करेल. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. All glory be to your name, Father. सर्व गौरव तुझ्या नावाला प्रभू. Psalms 122:6, like a peace with the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In Jesus' यरूशलेममध्ये. name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Okay, the subject of the attitude, my dear people. तर आपण वृत्ती या विषयावरती शिकत आहोत. Man, it's दृष्टिकोन. very interesting. We are going into the more depth of the subjects, my dear people, and we are great joy, my dear people. Just only 1 week is left for our Christmas. Next Friday is a Christmas. We have a great celebration, my dear people. तर माझ्या प्रियानं फक्त नाताळासाठी एकच आठवडा राहिलेला आहे. पुढच्या शुक्रवारी नाताळ आहे. तर आता फार मोठा आनंद आहे आणि आपण या वचनाच्या फार खोलवर जाऊन आपण शिकत आहोत. Hallelujah. This is always joy, my dear people. When the times when the December comes, there's a full month of blessings, the full months of like a feeling, like a yes, this is the day, month of where the Savior is born and we are saved, my dear people. तर माझ्या प्रियानं हा जो डिसेंबर महिना आहे पूर्ण महिना आपण आनंदाचाच असतो कारण आपल्यासाठी जो आपला तारणारा जो ख्रिस्त आहे तो जन्मलेला आहे आणि हा आशीर्वादांचा महिना आहे. Hallelujah. And the atmosphere changes. Like even when we are going the move in the car also with my family, we are always search for that carols CD and we put the carol songs and we feel that yes, we are celebrating the Christmas, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी माझ्या कुटुंबासोबत देखील कुठं बाहेर जात असताना कारमध्ये देखील मी कॅरल्सचीच गाणे लावतो आणि आम्हाला असं तो आनंद वाटतो आणि आम्ही सर्व म्हणजे आनंद घेतो की बाबा नाताळ चालू As झालं. the December starts, we search for the carol CD and we hear the Christmas songs, my dear people. जसं माझ्या प्रियानं डिसेंबर महिना चालू होतो तर आम्ही फक्त कॅरल्सची सीडी आम्ही घेतो आणि तेच आम्ही ऐकत Full राहतो. month there is the month of carols in the house, in the car, my dear people, and where every place, my dear people. आणि माझ्या प्रियानं हा पूर्ण महिना कारमध्ये घरात कुठे गेलो तरी आम्ही ते कॅरल्सच गीत गायतो. Hallelujah. This is a great joy, my dear people. तर मोठा आनंद माझ्या Amen. प्रियानं. So be prepare, my dear people. The blessings is always started in your lives. Don't worry. The next week will be the great blessings. More you will receive in your lives. तर माझ्या प्रियानं तयार व्हा आणि आशीर्वादांचा हा महिना आहे. पुढच्या आठवड्यात अजून तुम्ही आशीर्वादित But होता. for that, all we need, my dear people, to become a true disciples, to have a good attitude towards our goal and towards what God has given the task in our hands. तर माझ्या प्रियानं त्याच्यासाठी आपल्याला जे काही परमेश्वराने ध्येय दिले की आपल्या हाती जे काही कार्य दिलेलं आहे आपल्याला त्याच्यासाठी आपली जी वृत्ती जी दृष्टिकोन आहे ती योग्य असली पाहिजे. Hallelujah. You see, like the potter, my dear people, we see the potter has nothing in his hands, but he knows my hand gives a good shape, but he makes the mud, the clay, and put it, my dear people, and then he start giving the work he knows, which is in my hand, I have to give a good shape. Same way, every disciple,
there should be say, yes, it is my work and I have to give a good shape to my work which God has ordained me for this work. तर माझ्या प्रियानं जसं जो कुंभार आहे त्याच्या हातामध्ये जी काही माती असते तो त्याला चिखल बनवतो, त्याला आकार देतो आणि तो त्याला आकार देऊन त्याची ती म्हणजे काही ना काही गोष्टी तो बनवतो आणि त्याला माहिती असतं की हे माझ्या हातात दिलेलं काम आहे, त्याला मला आकार द्यायचं. त्याच प्रकारे आपल्या जीवनात जे परमेश्वराने जे काही काम दिलेलं आहे आपल्याला ते योग्य रीतीने करायचं, चांगलं आपके करायचं. हाथ में उस मिट्टी को कीचड़ जैसा रखना है क्या उसको बर्तन बनाना है आपके हाथ में? तर हे आपल्या हाती आहे की जे परमेश्वर जे दिलेलं कार्य आहे त्याला आपल्याला चिखलासारखं बनवून ठेवायचं आहे की त्याला आपल्याला काही चांगला आकार द्यायचा आहे. हालेलुया. कितना पानी डालना है, कितना उसमें मिक्स करना है, क्या डालना है, ये आपके हाथ में है. तर किती पाणी टाकायचे, काय मिक्स करायचे, सर्व काही आपल्या हाती आहे. कितना वचन को पढ़ना है, कितना वचन को समझना है, कितना वचन को हमको ग्रहण करना है और उस कितना वचन के अनुसार हमें चलना है, ये आपके हाथ में. हालेलुया. तर माझ्या प्रियांनो हे सर्व काही किती वचन वाचायचं, किती वचनानुसार वागायचं, किती कशा प्रकारे वचनानुसार चालायचं, हे सर्व काही तुमच्या हाती आहे. वचन को लेकर तोड़ना है क्या मरोड़ना है, आपके हाथ में. तर हालेलुया. वचनाला तोडायचे, मरोडायचे का ते आपल्याच हाती आहे. लेकिन उसका भेद को समझो, परमेश्वर क्या कहना चाहता है वचन के द्वारा. पण हालेलुया. परमेश्वर त्याच्या वचनात आपल्याला काय सांगू इच्छितो ते भेद जाणून घ्या. परमेश्वर का वचन जब तक आप उसको गहराई में नहीं जाएंगे, उसको आप स्प्लिट नहीं करेंगे, वचन आपके जीवन में कार्य नहीं करेगा. तर माझ्या प्रियाने जोपर्यंत तुम्ही त्या देवाच्या वचनामध्ये खोलवर जात नाही, तुम्ही त्याला समजून घेत नाही, तोपर्यंत देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. Hallelujah. That's why we should have a good attitude as we are. The potter has a good attitude, as a God has a good attitude, good thing to upon our lives. He has a great plan according to Jeremiah 29:11. So, when God has a plan in our life, it is so simple to walk in His way, my dear people. तर माझ्या प्रिय जसं जो कुंभार आहे त्याचा तो दृष्टिकोन योग्य असतो आणि जो आपला परमेश्वर त्याने जे यिर्मया 29:11 नुसार जे आपल्या जीवनासाठी एक महान आणि चांगल्या योजना राखलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला चांगला दृष्टिकोन बाळगायचा आहे. Hallelujah. Amen. So we are in that points of the faithfully, the disciples' attitude faithfully. तर आपण त्या मुद्द्यावरती होतो माझ्या प्रिय की शिष्यांची त्या ठिकाणी विश्वासूपणाची Amen. होती. I got interesting many things I have spoken, but we'll still speak on more things what God has kept, my dear people. तर माझ्या प्रिय आपण अनेक गोष्टी बोललो पण अजून पुढे परमेश्वराने काय ठेवलं आपण ते Amen. That पाहूया. was in Titus 2:10. He said, no, 10th verse. He says, not privily glorifying, but showing all good faith, so that everything that may adorn with the doctrine and God our Savior. आणि तिताला पत्र 2 अध्याय 10 वचन सांगतं की त्यांना लुबाडू नये तर सर्व प्रकारे इमाने इतबारे वागावे यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा देव याच्या शिक्षणात शोभा आणावी असा बोध कर. See, when we speak this verse, it speaks about the sound doctrine. तर माझ्यापर्यंत आपण हे वचन बोलतो या ठिकाणी कशाबद्दल सांगितलं, बोध बद्दल सांगितलं Amen. आहे. A good doctrine, or we can say a sound doctrine to the church. How a disciple should behave in a church, how I should be faithfully in the church, my dear people. तर माझ्या प्रिय मी शिष्य म्हणून किंवा शिष्य कसे असले पाहिजे की मी स्वतः चर्च मध्ये कसं असलं पाहिजे ते आपल्याला शिक्षण किंवा बोध दिलं जातं. Amen. That's what in the first one, he said, Titus 2:1, he says, but as for you, teach what accords with sound doctrine, he says. आणि तिताला पत्र 2 अध्याय 1 वचन सांगत आहे की तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. They both. Amen. Teach what accords the sound doctrine. की जे शिक्षणाला जे शोभते तेच तू बोल. Amen. आमेन. How you should be. तुम्ही कसं असलं It पाहिजे. says, older men are be sober-minded, जे वृद्ध पुरुष आहेत ते नेमस्त असले पाहिजे, dignified, गंभीर असले पाहिजे, self-controlled, म्हणजे स्वतःवरती ताबा असला sound पाहिजे in faith, आणि विश्वास असला पाहिजे, In मर्यादशील प्रीती असली and पाहिजे in steadfastness, my dear people. आणि दृढ राहायला See, पाहिजे. so many things are there, my dear people. We need to learn and need to understand, my dear people. This thing I need to apply to become a good disciples, my dear people. तर माझ्या प्रियानं मी चांगला शिष्य बनण्यासाठी या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये लागू केल्या पाहिजे. I mean, as the older woman, as the older woman also speaks, my dear. See, it's for everyone, my dear people. How I behave in the church, how I've been faithfully in the church, my dear people. How I'm kept on my work, how I'm faithful in that work, my dear people. तर माझ्या प्रियानं हे फक्त पुरुषांसाठी नाही तर सर्वांसाठी तसं स्त्रियांसाठी पण सांगितलेले की आपण चर्चमध्ये कसं असलं पाहिजे, आपण विश्वासू कसं वागलं पाहिजे, आपली वृत्ती आपली चालचालू कसं असली I पाहिजे. mean, that is the older woman likewise are to be reverent in the behavior, not slanderous or slave much wine. They are to teach what is good. आणि आपल्या या ठिकाणी स्त्रियांसाठी सांगितले की तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे, त्या चहाडखोर मद्यपानास सक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. Amen. So train the young women
to love their husband and children. See, so many things are there. It is a sound doctrine which God has want to teach us, my dear people. In all these things, as we are growing, see, it's older. It's not. I'm saying of the older men. Okay, yes, older. But when we are spiritually older, many things are should be followed as a disciples, my dear people. तर माझ्या आपल्याला या ठिकाणी जरी वृद्ध पुरुष सांगितलेलं आहे तर फक्त वयाने वृद्ध नाही, पण जसं आपण आत्मिक देखील वृद्ध आपली वाढ होत आहे, तर आपण ह्या गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या. We should set an example that I should teach others. म्हणजे आपण एक कित्ता घालून दिला पाहिजे की मी दुसऱ्यांसाठी मी उदाहरण बनलं Many पाहिजे. we do not want to set an example. We can, but I have a big mouth to teach others, my dear people. तर अनेक वेळेला आपण इतरांसाठी उदाहरण बनतच नाही, आपल्याला फक्त आपण मोठं तोंड घेऊन आपण असं बोलतच असतो. हर एक वचन जो आगे व्यक्ति उसके लिए रहता है, मेरे लिए वचन नहीं है. तर जो प्रत्येक वचन जे आहे ते माझ्यासाठी नाही तर जे समोर आहे त्या व्यक्तीसाठी असतं. It is so foolishness, my dear people. तर हे फार मूर्खपणा आहे. Word first comes to you, then it goes for the others. First you practice, then make other people to practice, my dear people. तर देवाचं वचन जे प्रथम तुझ्यासाठी किंवा स्वतःसाठी येतं, नंतर ते इतरांसाठी, तर स्वतः अगोदर सरावामध्ये आणायचं आणि मग इतरांना सरावता See, many आणायचं. times many people use the faith word. Faith. I have faith in God. Yes, it is good faith in God. But sometimes you use the faith word in such a dramatically way. We go into such a higher level and we make that faith useless, and God also says you are making the faith useless. Hallelujah. तर माझ्या प्रियानं आपण अनेक वेळेला विश्वास हा शब्द एवढ्या वेळा वापरतो की आपण कधी कधी ते विश्वास हा शब्द म्हणजे आपण फार त्याला असं म्हणजे कुठल्याही ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. देव म्हणतो की म्हणजे हा शब्द तू चुकीच्या रीतीने वापरत आहे. You know, if you're going into the front of a big building and you want to say, I'll jump and my God will take care, that faith will not work, my dear people. की तुम्ही जसं म्हणता की नाही मी मोठ्या बिल्डिंग वरती जाईल, तिथून मी उडी मारेल आणि माझा परमेश्वर, मला विश्वास आहे की माझा परमेश्वर मला वाचवेल, तर तशा प्रकारचा विश्वास कार्य करत I नाही. mean, see, if I drive the vehicle, the car, my dear people. की जसं पहा मी माझी जी कार See, चालवतो, there's always a speedometer is there for 220, about 240 speed is there. आणि त्या ठिकाणी स्पीड मीटर असतं की 220 ते 240 पर्यंत. I mean, it has given, the company has given, but it doesn't mean that I have to go for the 220 to 240 speed in my car. तर माझ्या प्रियानं जरी कंपनीने तेवढं जरी किलोमीटर दिलेलं असेल, ते स्पीड दिलेलं असेल, तर असं गरजेचं नाही की मी तेवढं स्पीड ते बाळगलंच पाहिजे की तिथपर्यंत मी पोहोचलोच If I पाहिजे. go into the speed, oh, she said, God, Lord, कंपनी तो दिया है तो मेरे प्रभु आपके ऊपर फेथ है. If I go speed, God says foolishness, the company has given, but I have given you wisdom. Go in so speed, you will be saved, and other will be also saved. Hallelujah. तर आपण असं विश्वास बाळगू शकत नाही, म्हणू शकत नाही की प्रभू मला कंपनीने एवढं स्पीड दिलेलं आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वर मूर्खपणा नको करूच. तर त्या ठिकाणी तू स्वतःही पण सावध राहा आणि इतरांना पण सावध, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने और चालू. हम बोलते नहीं, प्रभु मेरा बहुत साथ है, यीशु पे बहुत विश्वास है. प्रभु बोलेगा तू सबसे बड़ा मूर्ख है. पण आपण असं म्हणतो की नाही माझा देवावरती विश्वास आहे, पण परमेश्वर म्हणतो की नाही तू फार मोठा मूर्ख आहे. See, if you start playing the things with the faith word, the faith will not work in your lives. तर पहा माझ्या आपल्याला विश्वास या शब्दासोबत तुम्ही खेळत राहिला, तो विश्वास तुमच्या जीवनात कार्य Many a करणार. times we take so much casual in our lives, my dear people, and we take things for granted. Yes, I have faith in God. I tell you that faith will never work, my dear people. If you take anything with granted, with God does not allow to do that work, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण जसं नेहमी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहज घेत राहतो, तर आपण जर घेत राहिलो तर तो विश्वास हा शब्द आपल्या जीवनात कधीच कार्य करणार नाही. Hallelujah. आमेन. I in my life I never gone over speed above and never my dear people. तर माझ्या जीवनामध्ये मी असं कधीही स्पीडच्या बाहेर म्हणजे जास्त स्पीड मी कधी गेलोच नाही. एक ले पर्सन सोच सकता है तो मैं कितना सोच सकता है. मैं तो पास्टर है, प्रभु मेरे साथ हजारों ये दूध भेजेगा, ऐसा उठा के जाएगा, तो मैं कितना भी स्पीड में जाएगा तो मैं I have to think so. I will think so much. No, my dear people, I will be foolish. God says you are a pastor, you are a leader, you have to be maintained. You have to set an example. What speed you maintain, that is important. Hallelujah. जर एखादा साधारण व्यक्ती असं जर म्हणत असेल तर मी तर पास्टर आहे, तर मी असं तर म्हणू शकत होतो, पण असं नाही. तर परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही पाळक आहात, लीडर आहात, किंवा तुम्ही देवाला सादर करणारे आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी कित्ता घालून दिला पाहिजे लोकांना. Hallelujah. Amen. आमेन. See, we have to learn so many things in our life, my dear तर people. माझ्या प्रियानं आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकल्या Don't पाहिजे. go for the extremes. Don't go for the things which God has ordained, which God want to do in your life, my dear people. तर माझ्या प्रिय असं जास्तीचं काही करू नका की जे परमेश्वराची इच्छा नाही तुमच्या जीवनात See, करण्याची. when Moses also he brought the 3 million people before the Dead Sea, my dear, Red Sea. माझ्या प्रिय मोशेने देखील ते सर्व इस्रायली लोकांना 30 लाख लोकांना तांबड्या समुद्राच्या समोर I आणलं. mean, though Moses know God spoke to him in the burning bush,
God said, yes, I am with you, I am that I am with you, go and say. He sent after plague, the last plague, then all the Israel people came out of the Egypt, my dear people, and they came before the Red Sea, my dear people. आणि माझ्या प्रिय, जरी त्या ठिकाणी मोशे परमेश्वराशी त्या मन होणाऱ्या झुडपातून जरी परमेश्वर बोलला होता, तरी त्या ठिकाणी देखील त्याला माहिती होतं की परमेश्वर बोलत आहे, मी तुझ्या सोबत आहे. आणि त्या ठिकाणी देखील त्याला ते माहिती होतं की परमेश्वर काय बोलत आहे. है ना? He knows that God is with me. आणि त्याला माहिती होतं की परमेश्वर माझ्या सोबत I आहे. mean, now he came to that Red Sea, so he was just still there. He was not doing, but the people were murmuring, where is the God? Where is God? Will he was panicked? No, my dear people. He waited upon God, and God said, tell the people, be still and see the salvation of God. That is faith. आता आपण काय करतो? अरे बाप रे, प्रभु ने मेरे जीवन में कार्य किया, मैं किसको भी उठा के पानी में मारेगा तो पानी डिवाइड हो जाएगा. मोसेस ने वहां पर ऐसा नहीं किया. परमेश्वर का वचन लिया, फिर डिवाइड किया. परमेश्वर को बोला तू डिवाइड कर, देन मैं उसमें से हम उसमें से निकलेंगे. दैट इज गॉड, माय डियर पीपल. तर माझ्या प्रियानं मोशेला सर्व ठाऊक की जर परमेश्वर बोलला मी तुझ्या सोबत आहे, तर त्या ठिकाणी त्याचा विश्वास होता. पण त्या ठिकाणी मोशे असं नाही पाहिला की जे 30 लाख लोक आहेत ते कुरकुर करत आहे म्हणून तो त्या ठिकाणी त्याचा जो ताबा आहे तो विसरला. तसं न करता तो फक्त देवाचं वचन तो घेतला आणि त्या तांबड्या समुद्रात ते मारलं. असं कोणतीही गोष्ट घेऊन तरी मारलं नाही. स्वतः नाही मारलं त्यांनी, स्वतःच्या बुद्धीने नाही केलं, प्रार्थना केल्यावर केलं. प्रार्थना केल्यानंतर. Amen? आमेन. बट हम लोग प्रार्थना करने के बाद हम सुपरमैन बन जाते हैं. पण आपण प्रार्थना केलं तर आपण सुपरमॅन बनतो. हमारा हम वी गो इनटू द एक्सट्रीम्स. आपण जास्तीचं करतो. नो गॉड हैज गिवन द विजडम्स. नाही, माझ्या प्रिय, परमेश्वर आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, गॉड हैज गिवन द विजडम. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, ही हैज गिवन द नॉलेज. तर आपल्याला ज्ञान व ही बुद्धी हैज गिवन दिलेली द आहे, अंडरस्टँडिंग. तर आपल्याला समजूतपणा How दिलेला आहे. I should be in the church. How I portray. How when I look to myself, how the people look to me. When I behave, what the people take my behaviorness, or when they criticize my behaviorness. तर आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे की आपण चर्चमध्ये असताना आपण कसं वागत आहोत, की लोक जसं माझ्याकडे पाहत आहेत तर ते कसे पाहतात की माझ्याकडे माझी जी वृत्ती आहे, माझं जे वागणं आहे, की मी मूर्खपणाचं वागत आहे की चांगलं वागत आहे. That is what disciples, he said, likewise urge you younger men, be self-controlled. Hallelujah. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं Sixth की verse. 6वं वचन सांगत आहे की तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर. Hallelujah. Amen. Show yourself in all respect to be model of good works. See that. आणि मग Hallelujah. तुम्ही सर्व चांगल्या कामामध्ये तुम्ही दाखवलं की तुम्ही किती चांगले आहात. सगळं कामात, है ना? Praise the Lord. Amen. And your teaching show your integrity and dignity, he says. आणि तुमचं जे शिकवण आहे त्या ठिकाणी ते गांभीर्य व शुद्धता दाखवतं. Amen. Disciples, be a sound speech that cannot be condemned. Hallelujah. आणि म्हणून शिष्यांनो त्या ठिकाणी तुमचे जे सद्भाषण आहे ह्यांना तुम्ही तुच्छ लेखू Be नका. a bond servant to a submissive to the own master in everything that do well pleasing, not in arguments, it says. आणि जो कोणी म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यात जागा नसल्यामुळे लाज वाटावी. Hallelujah. So important, my dear people. तर फार महत्वाचं आहे. How a disciples faithfully should be, my dear people. तर जो शिष्य आहे ते विश्वासूपणाने कसे Amen. असले The पाहिजे. last point it speaks about the disciples' attitude firmly. तर या ठिकाणी पुढचा जो शेवटचा मुद्दा आहे की शिष्यांचं त्या ठिकाणी दृष्टिकोन जो आहे तो कसा दृढ असला पाहिजे, ठाणपणे, ठामपणे. firmly. दृढ वेगळे, ठाणपणे वेगळे. ठाम, Amen. ठाम. Hold firmly and conceive witnesses, my dear people. तर ठामपणे राहून त्या ठिकाणी तुम्ही साक्षीदार बनले Amen. पाहिजे. Titus 1:9, we open the word of God for that, my dear people. तर तिथला पत्र 1:9 आपण देवाचं We must शब्द hold बोलूया. firm to the trustworthy word as taught, so they may be able to give instruction in the sound doctrine, also to rebuke those who contradict, it says. आणि देवाचं वचन सांगत आहे की आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित करावयासही समर्थ व्हावे. He must hold firm to the trustworthy word to taught, he says. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने जो म्हणजे योग्य शिक्षण देण्यासाठी तो त्या ठिकाणी ठाम असला पाहिजे, Amen. That he may be able to instruct. जेणेकरून तो त्यांना म्हणजे काही शिक्षण बोध देऊ शकेल. Amen. With a sound doctrine. म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या शिक्षणाने सुशिक्षणाने. Amen. And further he says to and also to rebuke those who contradict. See, when you can rebuke, when you yourself will be firmly and trustworthy. आणि पुढे काय सांगितलं की तुम्ही उलट बोलणाऱ्यांच्या ठिकाणी तुम्ही कुंठित करू शकता, पण ते कधी करू शकता ज्या तुम्ही स्वतः त्या देवाच्या वचनात ठामपणे खंबीरपणे असाल त्याच्यानंतर तुम्ही त्याला Amen. करू If a person is not
trustworthy, and if you are saying somebody to be trustworthy, how it can be possible? जर ती व्यक्ती जर समोरची जर योग्यते विश्वासाचीच नसेल तर तुम्ही इतरांचं म्हणता की योग्यतेने विश्वास असले पाहिजे, तर कसं घडेल ते? How it can be possible? मग हे कसं शक्य असेल? Amen? Amen. First, you need to be firmly stand, hold fast with the word of God. Be an example for others. Then you can teach others. तर अगोदर तुम्ही स्वतः देवाच्या वचनाने ठामपणे दृढ अशी निर्भर म्हणजे राहायला पाहिजे, खंबीरपणे. नंतर मग तुम्ही इतरांना शिकवू शकता आणि मग त्यांना तुम्ही सांगू See, I शकता. tell you, many people pray. Hallelujah. तर मी तुला सांगतो की अनेक लोक प्रार्थना करतात. Pray is good. प्रार्थना करणं चांगलंच आहे. Amen. आमेन. But when you pray, what you pray? पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही काय प्रार्थना करता? Amen. आमेन. When you make a prayer, it shows my faith increases and God will do the miracle in my life. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तर त्या ठिकाणी तुमचा जो विश्वास आहे ते दिसून येते की परमेश्वर तो तुमचा विश्वास वाढवत आहे. Amen. If you pray and you wait for a miracle, but you don't want that miracle, you say no, I prayed, you do miracle. No, my dear people, it will never work in your life. तर माझ्यापर्यंत तुम्ही प्रार्थना करता पण तुम्ही म्हणता की नाही तो चमत्कार माझ्या जीवनामध्ये नाही घडू नये किंवा आपण वाटच पाहत नसाल. मिरेकल साठी बाहेर पडायचं असतं प्रार्थना झाल्यावर. तर जो चमत्कार जर घडायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला ते बाहेर पडायला लागतं. I mean, if somebody does not come to church or is have a problem, he prays and prays. Oh, I am praying, and I want to come to church. Unless until you put the effort, will he come to the church? No. How the miracle will happen, my dear people? जर एखादी व्यक्ती म्हणते की नाही मी प्रार्थना करतोय की मी चर्चला यायलाच पाहिजे, पण जर तुम्ही जर स्वतःहून पाऊल बाहेर उचलतच नाहीये तर मग ते प्रार्थना तुम्ही कसं काय त्या ठिकाणी उत्तर मिळेल की तुम्ही स्वतःहून जे प्रयत्न केले पाहिजे यायला पाहिजे. See, now we know all this lockdown, my dear people. After the 9 months, we have started the church, my dear people. तर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की 9 महिन्यानंतर आपण या लॉकडाऊन नंतर आपण चर्च चालू केलेला आहे. And each and every members, they were all praying when the church will open, my dear people. आणि प्रत्येक जो सभासद आहे तो प्रार्थना करत आहे की कधी चर्च चालू होईल असं ते प्रार्थना करत होते. Amen. And everybody wants to come to the church, my dear people. तर प्रत्येकाला चर्चला यायची इच्छा आहे. Amen. But how many people really that they prayed and that day when they come they have appeared here, my dear people? तर माझ्या प्रियानं मग किती जण असे प्रार्थना पूर्वक त्या ठिकाणी त्या दिवशी दिसले आले किंवा You know? Means like all the we call them everything, but they did not appear. Why? See, that is why. What prayer? Will the prayer is effective prayer? That prayer is not have a meaning, my dear people. When what you pray, then, my dear people, what priority you give? Prayer means priority. Pray, P is a priority. Prayer is a priority. When you make a prayer a priority and the priority takes in the front place, you things will change in your life, my dear people. तर मग माझ्या प्रियानं तुम्ही मग काय प्रार्थना करता त्या ठिकाणी जे प शब्द आहे जो प्राधान्य प्रार्थना तो सर्व एक आहे. तर तुम्ही काय करताय म्हणजे तुम्ही प्रार्थना जर करत आहात तर तुम्हाला ते प्राधान्य पण दिलं पाहिजे. Amen. Oh, that is one saying is this: नाम बड़े और दर्शन खोटे. Amen. प्रार्थना तो बहुत बड़ा किया, लेकिन जब समय आया विश्वास का आगे बढ़ने का, हमने वो कदम हमने लिया ही नहीं है, तो हमने प्रार्थना क्या किया? वो प्रार्थना हमारा व्यर्थ हो गया. That is a sad thing, my dear people. तर माझ्या प्रियाचं ही मन आहे की नाव मोठे आणि दर्शन खोटं. तशानुसार नाही तर आपण खूप प्रार्थना तर केलो पण ज्यावेळेस निर्णय घ्यायची किंवा पाऊल उचलण्याची वेळ आली आपण त्यावेळेस पाऊल उचलच नाही तर मग सर्व काही व्यर्थच आहे. Pray, take step, God will do, my dear people. तर प्रार्थना करा, पाऊल उचला, परमेश्वर कार्य Your करेल. circumstance is big or your God is big. तुमची परिस्थिती मोठी आहे का तुमचा परमेश्वर मोठा आहे That is important. ते महत्त्वाचं Amen. If you आहे. say my circumstance is big, that you are foolish. No, my God is big to handle the circumstance. That is the priority. That is the prayer you have to make in your life. तर तुमच्या जीवनात तुम्ही असं बोललं पाहिजे की जरी माझी परिस्थिती किती मोठी असेल तर माझा मोठा परमेश्वर आहे की तो माझी परिस्थिती बदलू शकतो. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. And otherwise you will say, oh, no, ये परिस्थिति नहीं, you go for the emotions. You go for. I tell you, you are a big foolish person in the world to go into the emotions. See what God says. God says, I loved you with everlasting love. I mean, are you giving my priority to your prayer? Hallelujah. तर माझ्या प्रियानं जर आपण त्या भावनांमध्ये वाहून जात असेल की नाही माझी परिस्थिती अशी आहे तशी तर परमेश्वर म्हणतो मी जगावरती मी अशी म्हणजे सार्वकालिक त्याची प्रीती केलेली आहे. मग आपण मूर्ख ठरतो जर आपण ते त्यानुसार आपण वागत नसतो. दुसऱ्यांना सांगायला सोपं आहे, स्वतःवर आलं तर आपण करत नाही. दुसऱ्यांना सांगणं सोपं आहे पण आपण जर स्वतःवरती तर त्यास आपल्याला दुसऱ्याला ते म्हणतो प्रार्थना कर आणि स्वतः प्रार्थना कर चमत्काराला आपण सामोरे जात नाही. आपण इतरांना सांगतो की चमत्कारासाठी तुम्ही प्रार्थना करा पण आपण स्वतः ते करत नसतो.
what is this? Sometimes I'm amazed at the people when they behave, when they pray, say they pray, and when they and these all things are something I make don't want to say anything, but it is not from God, my dear people. तर माझ्या प्रियानं हे सर्व काय आहे, मी तर फार चकित होतो, पण हे सर्व काय एकच आहे की हे देवापासून काहीच नाही. We all should be qualified for this, my dear people. तर आपण सर्वजण याच्यासाठी आपण बोध घेतले What it पाहिजे. says just in read 5th verse, my dear people. आणि 5वं वचन काय सांगतं आपण For पाहूया. this cause left I decree that shouldest set in order this thing, waiting to ordain elder in every city I have appointed thee, he says. 1 Timothy 1:5. 1 तिमोथी 1:5 सांगत आहे की ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. Hallelujah. Amen. Amen. If any be blameless, see, it is written how a disciple should be, my dear people, how a leader should be, how an elder should be, my dear people. तर या ठिकाणी माझ्या प्रेरणे सांगितले की शिष्य कसा असले पाहिजे, लीडर कसे असले पाहिजे, किंवा जे वडील जण आहेत ते कसे असले पाहिजे, Amen. How his life should be. त्यांचं जीवन कसं असलं पाहिजे. Amen. It says, if any be blameless, the husband to be one wife, having faithfully children, not accused, not right with unruly, he says. आणि त्या ठिकाणी सांगितले की त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. Amen. Yeah. Read it. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. Ninda honar nahi. How much important. Hallelujah. म्हणजे किती A महत्वाचं आहे. bishop must be blameless as a steward God, not self-willed, not so angry, not given to wine, nor streaker, not given a filthy lure, he says. आणि सांगितलेले की त्या ठिकाणी जे त्यांनी मद्यपान घेणारे नसावे, चहाडखोर नसावे, चांगले शिक्षण घेणारे असले पाहिजे. Hallelujah. Holding fast with faithfulness word has been taught that they may be able to sound doctrine, both exhort and conceive with the he says. आणि सांगितलेले की त्या ठिकाणी ते योग्य रीतीने विश्वास शब्द जो आहे तो योग्य रीतीने बाळगून चांगले शिक्षण घेणारे, चांगले बोध करणारे ते असले पाहिजे. See, this speaks about a disciple attitude, how it should be. Actually, this is the 5 points, the 5 verses. It speaks about the more deeper thing, how a person want to be leader in his life, or disciples, or go into the higher level, my dear people. All the qualities he should require in his life, my dear people. तर माझ्या प्रियाने शिष्य म्हणून जे काही त्यांना नेमणूक करण्यात येते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशा प्रकारचे दृष्टिकोन, अशा प्रकारची वृत्ती असणं फार गरजेचं आहे. Otherwise, holding firm only yourself, nothing. Holding firm with the word of God and walking in that, my dear people. नाहीतर मग फक्त स्वतःला धरून म्हणजे ठामपणे राहणं त्यात उपयोग नाही, पण देवाच्या शब्दाद्वारे ठामपणे उभे राहणे हे महत्त्वाचं आहे. Amen. Holding. You see, when you read the word of God, when the word comes, you have to hold that firmly with that word of God, my dear people. तर ज्यावेळेस देवाचा शब्द तुमच्याकडे येतो माझ्या प्रिय, त्या शब्दाला तुम्हाला ठामपणे घट्ट धरून ठेवायचं Amen. आहे. And you be a witness. You have to be witness, my dear people. आणि तुम्हाला मग साक्षीदार बनायचं Amen. आहे. That is why you are not being a witness. If you are saying to somebody, pray, and you are not acting God, you are not a witness to God, my dear people. You are just a sayer. You are just showing a sympathy sower, my dear people. It is not will work, my dear people. When the sympathy works, when you are acting on that, the things will change. Living on God, let God say, Lord God, you do it. Rest, you know, I know, and I lift everything. You help me that I may be in your presence all the time. तर माझ्या प्रियाने जी सिंपती किंवा त्याला क्यू असं म्हणतात की आपण जे क्यू आहे ते आपण कधी आपल्या जीवनात कार्यरत करते की ज्यावेळेस आपण देवाच्या वचनानुसार वागतो, आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस त्या प्रकारचे जे क्यू आहे ते आपल्या जीवनामध्ये कार्य करते. See, my dear people, like my uncle was died on the Friday. तर माझे जे काका आहेत, Yeah, माझे जे काका आहेत ते गेल्या शुक्रवारी ते वारले. last Friday. Before, I believe it was on 4th. 4th, yes. तर मी विश्वास पावते 4 तारीख होती, 4 तारखेला ते वारले. Amen. And next day it was a Saturday, and the 6th we had a function, my dear people. तर दुसऱ्या दिवशी मग शनिवार होता आणि तिसऱ्या दिवशी रविवारी आपल्या चर्चचं फंक्शन So होतं. I went for the funeral also. मी मैतीलाही गेलो होतो They said, Pastor, you pray. आणि त्यांनी सांगितलं पास्टर तुम्ही प्रार्थना करा. And after the church service over, I went home. Then again, his son called me, Principal Pastor, will you come for the prayer for tomorrow in my house? आणि रविवारची सभा संपल्यानंतर मी घरी गेलो, त्या व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितले पास्टर तुम्ही आमच्या घरी येऊ शकता का प्रार्थनेसाठी. I said, you are going to that church. You just call somebody else. He said, no, I want from my family should come and
have a prayer and the word of God in my house. आणि मी त्यांना म्हणाले की तुम्ही त्या चर्चला जाता तर तुमच्या त्या चर्चमधून कोणीतरी यायला पाहिजे, पण ते म्हणाले नाही, मला माझ्या कुटुंबातून कोणीतरी पाहिजे, त्यांच्याकडूनच शब्द हवा आहे. Amen. So like so many years happened, nobody called me, my dear people. But that day when he called, he said, Pastor, please come in. I said, I need a translator. From that church only the one translator come. When I went there, my dear people, it was a really something where it was like what God has called me, and how God lifts you up, my dear people. I could see there, my dear people. आणि माझ्या प्रियाला अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि मी पाहिलं की मला त्या ठिकाणी भाषांतर देखील करते हवं होतं. मग त्यांनी त्या ठिकाणून भाषांतर देखील मला करणारे देखील मला त्यांनी म्हणजे आणून दिले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी परमेश्वरने मला एवढं उंच केलं आणि परमेश्वर त्या ठिकाणी अशा रीतीने वापरून घेतलं. I went there. I could see my father and mother sitting front of me, आणि त्या ठिकाणीच मी गेलो, मी पाहिलं की माझे आई वडील माझ्या समोर बसलेले and my होते uncles, all the children's, and the children's children, and with their husbands they were. आणि माझे जे काका आहेत त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं आणि त्यांच्या ते पत्नीसह किंवा त्यांचे पूर्ण कुटुंब बसलेले होते. My sister and his husband and his children. माझ्या ज्या बहिणी आहेत त्या, त्यांचे पती व त्यांचे लेकरं. My brother, माझा भाऊ, two brother with their wives. माझे दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसह, Amen. With their children. त्यांच्या लेकरांसहित. Amen. All were gathered there in one place. आणि आम्ही त्या सर्व एकत्र त्या ठिकाणी जमलेलो. Amen. And my mother's pride also, my mama, mommy also, they also came. आणि माझ्या आईकडून माझे मामा मामी देखील आले होते. This was the very opportunity, God. I preached them what is the death and how God gives the resurrection in our life, my dear people. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने मला संधी दिली की मरण काय आहे किंवा पुनरुत्थान काय आहे, मी त्या ठिकाणी तो घोषित केला. The Holy Spirit took over and I could preach for all of them. They were shocked. आणि पवित्र आत्म्याने ताबा घेतला आणि मी त्या ठिकाणी संदेश दिला, ते सर्वजण चकित झाले. And after the meeting, they came. It was a very powerful message and it was an anointing message. And after the message, I could see not one was crying. They were so much happy that my daddy is in the heaven and we will go and meet my daddy there. Hallelujah. आणि सभेनंतर ते सगळे मला भेटलेही आणि त्या ठिकाणी वचनानंतर सगळे ज्या भेटले ते सर्व कोणीही रडले नाही. ते सर्व म्हणाले की नाही, आम्ही फार आनंदी आहोत की आमचे वडील स्वर्गात आहेत. Nobody, and we have talked so many talks with that, like as though he was not dead. He is in the heaven, and that peace was there. Everybody, and we are talking about all things. How are you? How are you? We should have a family get together. In that of mourning place, God showed us the resurrection life, the revelation He gave, and as through the revelation, something dramatic happened, and everybody, and God gave me to preach with my family. Hallelujah. आणि माझ्यापर्यंत शोक ठिकाणी आम्ही गेट टुगेदर प्रमाणे एकमेकांना भेटत होतो, बोलत होतो, कारण आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी परमेश्वराची संधी दिली मला वचनातून बोलण्यासाठी. त्याच्यातून प्रत्येकाला देखील समजलं की आता ती व्यक्ती त्या ठिकाणी शोक नाही तर ते स्वर्गात आहे. So much presence was there. त्या ठिकाणी असं मस्त सानिध्य होतं. Amen. आमेन. Very different. We see that is the way when we have hope in Christ. There is hope in Christ. Hallelujah. आणि मग हे अशा प्रकारे माझे, कारण की ख्रिस्तामध्ये आशा आहे. आशा आहे, निराशा नाहीये. That was joy, my dear people. आणि त्या ठिकाणी आनंद आहे. I should not tell all this, my dear people, but there was, my dear people, after the third day, it was fourth day, I believe. Sunday was the third day. Because of the third day, they could not get up because they all went to the church. And fourth day, they were called for the prayer. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं तिसऱ्या दिवशी नाही, कारण रविवार होता, सर्व चर्चला गेले होते आणि चौथ्या दिवशी त्यांनी त्या प्रार्थनेमध्ये God gave me the privilege to preach there. आणि परमेश्वराने मला संधी दिली त्या ठिकाणी सुवार्ता गाजवण्याची. It was a different level of anointing was flowing. Even the translator who came said, Pastor, I could feel the anointing when you were preaching and you were in the last prayer. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी एक फार वेगळा असा अभिषेक होता, कारण जे भाषांतर करणारे आले होते ते देखील म्हणाले की पास्टर मला स्वतःला या ठिकाणी जाणवत आहे तो अभिषेक. I could feel the presence. I could feel the anointing flowing in this place. आणि त्या म्हणाल्या की मला या ठिकाणी देवाचं सानिध्य आणि मला ते अभिषेक जाणवत आहे. Hallelujah. आमेन. God is wonderful, my dear. परमेश्वर अद्भुत आहे This is माझ्या an प्रिया. example. तर आपण एक उदाहरण बनलो I पाहिजे. lived, my dear people. That is what they called me for the word of God. Hallelujah. But Praise the word. तर माझ्या प्रियाने त्या वचनासमोर मी जगलो म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणी ते वचन गाजवण्यासाठी मला बोलवलं. कधी बोलवलं नाहीये, पण दुःखात मी सगळ्याकडे जातो. म्हणून दुःख आनंद बदलणारा परमेश्वर आहे. That is why I always go and preach the word of God, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियाने मी नेहमी जातो आणि देवाचं सुवार्ता गाजवतो. कुठं जात नाही.
After that, again I went to for Viman Nagar, my dear people, for prayer. आणि त्या म्हणजे तिथं मी जे सुवार्ता सांगितली पूर्ण कुटुंबामध्ये, त्याच्यानंतर मी पुढे पुन्हा विमान नगरलाही गेलो. 5 o'clock we were there. We went home. Again we went for the Viman Nagar. That late night, 11 o'clock we came to home, my dear people. आणि तिथून मग घरी जाऊन मग पुन्हा 5-6च्या नंतर आम्ही तिकडे गेलो आणि पुन्हा रात्री 11 वाजता आम्ही घरी आलो. That is the work of God. हे देवाचं कार्य आहे. That is the work. हे अशा प्रकारे देवाचं काम आहे. Set an example. Be firm in the word of God. म्हणून देवाच्या वचनामध्ये ठाम When you उभे are राहा. firm, you can encourage other also be firm, my dear people. जर तुम्ही स्वतः देवाच्या वचनात ठाम राहिले तर तुम्ही इतरांना देखील प्रोत्साहित करू किती शकता. मोठं प्रेयर असू दे, किती तास केलं असेल, रेग्युलर प्रेयर असेल, पण यू कॅनॉट फर्म इन दॅट प्रेयर अँड द वर्ड ऑफ गॉड, देयर इज नो यूज, माय डियर पीपल. तुम्ही किती मोठी प्रार्थना करत असाल, किती तासांची प्रार्थना करत असाल, पण जर तुम्ही त्या वचनानुसार जर ठाम नसाल तर काहीच उपयोग नाही. Hallelujah. This was a great joy in that house, my dear people. They said, we'll have a very big family get together, my dear people. आणि त्या घरामध्ये खूप मोठा असा आनंद होता की आम्ही खूप मोठा असं कुटुंबाचं एक असं गेट टुगेदर. We never talked like my brother, we never talked like this, my sister will never talk, my mother will never talk to me, and all that family, we all were talking together, my dear people. आणि त्या ठिकाणी माझे भाऊ, माझी बहीण, माझे आई वडील अशा आम्ही असं कधी एवढं बोललो नव्हतं, तेवढं त्या ठिकाणी सर्व आम्ही पूर्ण कुटुंबाचं आम्ही एकत्रित It बोललो. was a joy. मोठा आनंद होता माझ्याकडे. This was a joy. त्या ठिकाणी आनंद Even होता. the family was smiling. आणि म्हणजे या ठिकाणी कुटुंब देखील आनंद, चेहऱ्यावरती हास्य The होतं. family was, the mother was died 15 to 20 years back. Now my uncle was died. And they now no more, like, can you imagine what condition they might be seeing, all the children. अरे बाप रे, मेरा मम्मी भी मर गए, मेरा पिताजी भी गए, तो हमारा कौन है? नहीं. लेकिन परमेश्वर के शब्द में ताकत है, सांत्वन है, तो उनका विश्वास हो गया कि हम जरूर जाके मेरे पिताजी को जरूर वहाँ मिलेंगे. हालेलुया. आणि माझ्या प्रियानो, माझी जी काकी आहे त्या ठिकाणी 15 ते 20 वर्ष अगोदरच त्या वारल्या आणि त्याच्यानंतर आता त्यांचे वडील जरी गेले तरी ते लेकरांच्या चेहऱ्यावर तसं म्हणजे रडणं नव्हतं, की कारण त्यांना विश्वास आहे, परमेश्वराच्या वचनामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, विश्वास आहे की आपण एका दिवशी तिथे जाऊन आपण स्वर्गात त्यांना कितना भेटणार. दुख की बात है, माँ का साया और बाप का साया जब निकलता है तो क्या होता है. आणि माझ्या प्रियाला हे फार दुःखाची बाब असते की ज्या आई वडिलांचं जे छाया आहे, जी सावली आहे ती निघून गेली. लेकिन अगर आपका सच्चाई मालूम है, आपका असली माता पिता तो वो है, तो आपका साया सर पे से वो कभी निकालेगा नहीं. हालेलुया. आणि जर पण तुम्हाला सत्य जर समजलं की तुमचे जे खरे माता पिता, जे खरे आई वडील ते तुमचा परमेश्वर आहे, तो कधी तुमच्यावरती ती सावली काढणारच नाही. वो आपके अंत तक तुम्हारे साथ है, तो तुमच्या शेवटापर्यंत तुमच्या वो सोबत कभी आहे. हमें छोड़ता तो नहीं. आपल्याला कधीच सोडत नाही. सब दुनिया के छोड़ के चले जाएंगे, लेकिन वो हमें कभी भी छोड़ेगा नहीं. पूर्ण जग आपल्याला सोडून जाईल पण तो परमेश्वर आपल्याला कधी सोडून जाणार परमेश्वर में नाही. आनंद करो. परमेश्वरामध्ये आनंद जो करा. कुछ होता है उसके लिए परमेश्वर को धन्यवाद करो और आगे चलते रहो, क्योंकि परमेश्वर का कार्य करना है हमें और आगे बढ़ना है और उसका गौरव करते रहना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं, आपण जे काही करत असतो, जे काही होत जरी असेल तर आपल्याला फक्त परमेश्वराचा गौरव करायचा, त्याच्यामध्ये आनंद करायचा आणि पुढे वाढत जाईल. There's always, I feel bad when I hear of my own, I loved so much the elder of the church. I feel so, I was upset for many days, my dear people, that why it happened, my dear people. तर माझ्या प्रियानं, हे फार मला देखील दुःख झालं की माझ्या चर्चचे जे वडील आहेत ते ज्या देवाघरी गेले ते असं का झालं, किंवा मला देखील त्याचं फार दिवसापासून दुःख वाटलं. Questions were there. Still when I said I remember about him, my dear people. आणि अनेक प्रश्न जरी आहेत पण तरी पण मला नेहमी त्यांची ती आठवण येते, But स्मृती surely येते. that was my joy that one day I will go and meet him in the heaven and say, why you came so early? I will ask that question. पण माझ्यामध्ये तो एक मोठा आनंद आहे की ज्यावेळेस मी स्वर्गात जाईन त्या ठिकाणी विचार की तुम्ही फार वेळेच्या अगोदर का आलात, का एवढं लवकर आलं? का And he तुम्ही will एवढं say the लवकर mysterious thing, my dear people. मग ते मला रहस्यमय But the गोष्ट greatest सांगते. joy that he is in the heaven. I will not be sad, my dear people, but I will be more that yes, he is in the then and he will be saying, oh, the great work is happening on the earth. Hallelujah. आणि मोठा आनंद हा आहे की ते स्वर्गात आहे, ते म्हणत असे की हो मस्त या ठिकाणी खूप छान You असं काम चाललंय might देवाचं be there काम. and you might be saying to Jesus, this is the church, I was there. You have to bless the people. Something bad, but you might be saying to the Jesus there, hallelujah. आणि कदाचित असं म्हणत असेल येशूला की येशू हे माझं या चर्चला मी म्हणजे सभासद होतो, या ठिकाणचं मी आहे, माझं चर्चानं तू आशीर्वादित करच. तिकडं मोठं कार्य कर, त्यांना जागा दे, पैसे दे. You might be saying there, oh hallelujah, what a joy, my dear people. किती मोठा आनंद आहे माझ्या प्रेम. कदाचित असं म्हणत असेल ते येशूला की येशू या I don't know चर्चला तू nothing, I'm आशीर्वादित कर. just saying, but it might can happen, hallelujah. मला माहिती नाही, मी फक्त कल्पना करतो, मी तुम्हाला सांगत आहे की What असं I'm saying, कदाचित because असेल. when Abraham, the king, when he died, he was shouting from the heaven and from the hell. That means what is happening on the earth,
He knows. Hallelujah. तर माझ्या प्रियांनो, कारण मला तर माहिती नाही, पण वचनात लिहिल्यानुसार त्या ठिकाणी जो श्रीमंत माणूस ज्यावेळेस तो मेला, कारण तो नरकातून त्या ठिकाणी तो बोलत होता की म्हणजे तो पाहू शकत होता. त्याचा अर्थ But he नक्कीच says that person who was sitting at my footstool, eating the crumbs, he is in the heaven, and why I am in the hell? That rich man said. आणि तो काय म्हणाला त्या ठिकाणी की तुझ्या बाजूला जो बसलेला व्यक्ती आहे तो माझ्या मेजावर जो पडलेला चुरा आहे तो खात होता, आणि तो स्वर्गात काय आणि मी या ठिकाणी नरकात का आहे. नरकत का है? इसमें से एक मालूम पड़ता है, वहाँ जाके भी हम स्वर्ग के वो इस पृथ्वी में क्या चल रहा है हम देख सकते हैं. म्हणजे या वचनात आपल्याला काय समजत आहे की आपण स्वर्गात जरी गेलो तर आपण स्वर्गातून आपण पृथ्वीत काय चालू आहे आपण पाहू शकतो. इसलिए वो रिच मैन बोलता है मेरे घर परिवार को भी जाके बोलो कि उनको बताओ यीशु के बारे में. That's what he said, my dear people. आणि म्हणून तो श्रीमंत माणूस काय म्हणतो की माझ्या कुटुंबामध्ये तुम्ही पाठवा त्याला, जेणेकरून त्यांचंही तारण होईल. And uncle भी बोलते रहेंगे वहाँ से. आता अंकलही म्हणत असतील बाप रे मेरा क्वायर अच्छा हो गया. की माझं क्वायर आता खरंच छान झालंय. हालेलुया. You might say मेरे परिवार को भी चर्च में आने के लिए प्रोत्साहन करो. हालेलुया. आणि ते म्हणत असते की माझ्या कुटुंबालाही चर्च यासाठी तुम्ही सर्व प्रोत्साहित उसके करा. सिवाय कुछ नहीं है जीवन में. त्याच्याशिवाय जीवनात काहीच नाही. And surely they will come very soon. आणि नक्कीच ते लवकरच येतील. Hallelujah. I know it's a very things sad part, but surely God will bring him again. आणि हे खरंच दुःखाची बाब आहे, पण नक्कीच परमेश्वर त्यांना लवकर चालेल. Thank you, Jesus. And Lord, just worship God, my dear तर people. आपण सर्व देवाची आराधना Friend, करू. finish my more many points are there, but this I will end the topic of disciples' attitude. Hallelujah. तर शिष्यांची वृत्ती हा जो विषय आहे, तर अनेक मुद्दे आहेत, पण मी आता याच ठिकाणी थांबवतो. Hallelujah. धन्यवाद. हमारा दृष्टिकोन कैसा है? की आपला दृष्टिकोन कसा आहे. Hallelujah. Thank you, Jesus. So Lord, just close our eyes and just look to God. Stand firm in the Word of God. He will help you. He will bless you. He will anoint you right now. तर आपल्या देवाच्या वचनामध्ये ठामपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला तो मदत करेल, तो आपल्याला सहाय्य करेल. Thank you, Jesus. धन्यवाद. Wherever you are, तुम्ही कुठे असाल just worship Him. फक्त त्याची आराधना करा. He will be there right now in your place. तो आता तुमच्या ठिकाणी असेल. A great miracle will happen in your place right now. आता यावेळेला तुमच्या ठिकाणी महान चमत्कार घडतील. Hallelujah. धन्यवाद येशू. Praise Yeshua, the new day. होय, माझ्या प्रियांताची कृपे कमी नवीन दिवस दाखवतो. Lift your hands and worship, my people. आपले हात उंच करून त्याची आराधना करा माझ्या प्रियांनो. उसके जैसा कोई नहीं. होय, माझ्या प्रियांताच्यासारखं कोणीच इस नाही. दुनिया में कोई नहीं है उसके छोड़. या जगामध्ये त्याच्यासारखं कोणीच वो नाही. एक ही है हमारा जिंदा खुदा. वो हमारा रखवाला है, हमारे सांत्वनदाता है, हमारे हमें शक्ति देने वाला परमेश्वर है. तो एकच आपला परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर, आपल्याला रक्षण करणारा, आपल्याला सांत्वन देणारा, आपल्याला और तुम्हें उत्तेजित करता हूं परमेश्वर के वचन में आप स्थिर रहो, गंभीर रहो. मी तो प्रत्येकाला उत्तेजित करतो की देवाच्या वचनामध्ये स्थिर राहा, खंबीर व्हा. दुनिया में ऐसा कहते हैं कि मैं स्टैब्लिश हो जाऊंगा और मैं स्थिर हो जाऊंगा, पैसा कमाऊंगा, स्थिर होगा. नहीं, परमेश्वर के वचन में स्थिर हो. आपका जीवन will be successful life, my people. तर जगामध्ये आपण असं म्हणतो की नाही, माझ्या जीवनामध्ये मी एकदम स्थापित होणार, स्थिर राहणार. तर तसं नाही, माझ्यापर्यंत देवाच्या वचनामध्ये स्थिर राहा, स्थापित व्हा आणि त्याच्यामध्ये वाढा. If you want
success in your life. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश हवं You आहे, want success in the spiritual. तर तुम्हाला आत्मिक गोष्टीमध्ये You यश want हवं the आहे. miracle in your happen in your जर life. तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार हवे Stand आहे, firm with the word of तर God. देवाच्या वचनासह Hold ठामपणे the उभे word राहा. of God in your life. तुमच्या जीवनामध्ये देवाचं Take the वचन word कार्य and करा. soak the word in your life. देवाचं वचन घ्या आणि त्याच्यात तुम्ही भिजून Be जा. an example, be the witness. इतरांसाठी तुम्ही एक उदाहरण बना, एक See तुमच्याकडे the things will साक्षीदार change in your बना. life. पहा तुमच्या जीवनामध्ये गोष्टी See the बदलतील. glory of God will come upon your पहा life. की देवाचा गौरव तुमच्या You जीवनात will येईल. see the favor from God and favor from the men also. आणि तुम्ही पाहताल की देवापासून व मनुष्यापासून तुमच्यावरती कृपा येईल. It will come upon you. तुमच्यावरती कृपा It येईल. will happen, my dear people. आणि हे घडेल माझ्या As you जीवनात. walk in the way. जर तुम्ही देवाच्या As मार्गावर you walk in चालताय, the way. जर तुम्ही देवाच्या The मार्गावर anointing is चालताय, flowing right आता now. अभिषेक वाहत आहे. Receive the touch. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive the anointing right आता now. अभिषेक स्वीकारा. And be blessed in Jesus' आणि name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. धन्यवाद. Lord, just 1 week is left for the Christmas, oh Master. प्रभू नातासाठी फक्त एक आठवडा Everybody राहिला. lacks for anything, so Father God. प्रभू ज्या कोणाला गोष्टीची कमतरता They असेल, want financial blessings, Lord. ज्यांना प्रभू आर्थिक They आशीर्वाद want to हवे get आहेत, a good clothes, oh Master. प्रभू चांगले कपडे हवे, Lord, they want to make sweets, oh Lord. प्रभू त्यांना चांगलं मिठाई Lord, बनवायची. open the heaven and you bless them, oh Master. प्रभू तू स्वर्गाचे दार उघडून त्यांना आशीर्वादित कर. Receive the blessings of finance in Jesus' name. येशूच्या नावात आर्थिक आशीर्वाद स्वीकारा. Lord, this year, प्रभू या वर्षी let everyone have good things in their lives. प्रत्येक जणांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडून येतात. Receive the blessings in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. Receive right now. स्वीकारा, स्वीकारा. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless them, job, Lord. प्रभू त्यांना नोकरीचा आशीर्वाद होते. Heal them right now. प्रभू त्यांना तू आरोग्य दे. Let every sick be healed in Jesus' name. सर्व आजारांचा येशूच्या नावात Every बरा हो. body pain be healed in Jesus' सर्व name. शरीरातले वेदनांचा बरे Every होते. complication of the body be healed in Jesus' name. सर्व शरीरातल्या प्रत्येक Broken heart be healed in Jesus' सर्व name. तुटलेलं हृदय बरं हो येशूच्या नावात. Every power of demonic I break in the name of Jesus. सर्व सैतानाचं जे सामर्थ्य आहे त्याला धमकावतो, Lord, बांधतो. bless them, everyone, Lord. प्रभू प्रत्येकाचा आशीर्वाद कर. Every heart is broken in the peace right now. प्रभू जे तुटलेलं हृदय त्याला तू आता शांत कर. Many are broken. अनेक जण तुटलेले I आहेत. say, don't worry. प्रभू म्हणतो This काळजी is the करू year, नका. this is the month of joy. I will give my joy to you. ते म्हणते की हा महिना आशीर्वादाचा आनंदाचा महिना आहे. म्हणून आनंद तुम्हाला देतो. Everything I'll change from your life. सर्व काही The तुमच्या curse will जीवनामध्ये go from your बदलेल. life. सर्व श्राप The निघून debts will जातील. go from your life. सर्व कर्ज निघून जातील. All the blessings will flow in your life. सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये वाहतील. Blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित Thank you, व्हा. Father. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cover them under your blood. प्रभू त्यांच्या रक्ताखाली मी Thank you टाक. for answering my prayer. माझ्या प्रार्थना Thank you for healing them, धन्यवाद. Lord. त्यांना आरोग्य Thank you दिल्यासाठी for delivering them, धन्यवाद. Lord. त्यांना सुटका Take your दिल्यासाठी glory from धन्यवाद. them also, Lord. प्रभू त्यांच्या मुखात गौरव I did my part, O Master. मी माझं काम केलं. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. Hallelujah. God bless you, mighty people. माझ्या प्रेममध्ये बाबा आशीर्वाद देव. This month, surely you will God receive all the blessings. Don't worry. What will happen this 1 week? You will see from now the great blessings will flow in your lives. आतापर्यंत जे काही घडलं नाही माझ्या प्रेम, पण या महिन्यामध्ये तुम्ही पाहता की त्या गोष्टी घडतील आणि तुम्ही आशीर्वाद You will घेतील. stand and testify. तुम्ही स्वतः उभे राहून देवाचा गौरव करता How my सांगा God supply my needs. की माझा परमेश्वर माझ्या गरजा कसं पुरवतो. But sir, only one thing: stand firm with the word of God. पण त्यासाठी एकच गोष्ट करायची ती म्हणजे देवामध्ये तुम्हाला ठामपणे Be तुम्हाला obedient. आज्ञाधारक Be राहायचं. a good attitude. चांगले दृष्टिकोन Thank बाळगायचं. you. God bless you, mighty people. तर देवा पण तुम्हाला Next week आशीर्वाद we'll देतो. all meet in the Christmas for the Christmas तर पुढच्या आठवड्यात आपण सर्व नाताळामध्ये भेटू. with great joy. मोठ्या आनंदावर. So God bless you, mighty people. देवा पण तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer. Below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name
Central Bank of India, IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries, bank name HDFC, IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.